दरोडेखोराला काही तासात ठोकल्या बेड्या। पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। 50 लाखांच्या दरोड्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरोडेखोर गजानन काळवाघेला अटक करण्यात आलेली आहे। याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 50 लाख रुपयांची असणारी बॅग दरोडेखोरांनी चोरली आणि या दरोडेखोरांचा अवघ्या 12 तासामध्ये जो आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांनी शोध घेतलेला आहे आणि जवळपास 45 लाख रुपये जे आहेत ते यातले हस्तगत देखील करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। अवघ्या 12 तासामध्ये ही सगळी कामगिरी जी आहे ती पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली आहे। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी पुण्याचे एसपी पंकज देशमुख सर आहेत। नेमकं कशासाठी ही एवढी मोठी रोकड जी आहे ती आणण्यात आलेली होती आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय घडलं? याच्यातली जी पीडित कुटुंब आहे ते बुलढाणा येथे राहणार आहे। त्यांची कर्नाटक येथील इंडी येथे जमीन होती। त्या जमिनीच्या व्यवहारातूनच त्यांनी हे पैसे कर्नाटकवरून ते घेऊन आपल्या गावी परत जात होते। इथे पाटस इथे थांबलेले असताना त्यांच्या सोबतचाच एक व्यक्ती आहे, त्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून हे पैसे त्यांची बॅग हिसकाटून तो घेऊन पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांनी ह्याच्यातली जी पीडित फॅमिली आहे त्यातले एक इसम 76 वर्षाचा आहे, ते काही प्रतिकार करू शकले नाही, परंतु त्यांनी पोलिसांना जशी माहिती दिली त्या अनुषंगानं पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावल्या, काही टीम्स पण रवाना केल्यात आणि त्या आरोपीला आम्ही शिरूर येथील नावरा इथून त्याला लगेच अटकसुद्धा केलेला आहे। पण त्यांनी हे सगळं ठरवून केलं होतं, काही प्लॅन केला होता की ही रोकड बघून अचानकपणे हे सगळं त्यांनी सुचल्याने केलं असं का? त्यासोबत आणखीन कोण लोक या सगळ्या प्लॅनमध्ये होते? नाही, सदरची घटना ही काल रात्रीचीच आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, त्याला अटक करून ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूस करणे, योग्य तो तपास करणे हे सध्या महत्त्वाचं आहे आणि तपासाअंतीच तो आधीपासूनच हे प्लॅन करत होता किंवा इतकी कॅश बघितल्यानंतर त्याची नियत फिरली, ह्या सगळ्या गोष्टी तपासाअंतीच स्पष्ट होऊ शकतील। अशा प्रकारची कामगिरी जी आहे ती अवघ्या 12 तासाच्या आतमध्ये जी आहे ती पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।